हॅलो. हॅलो. हॅलो, हा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. अनुभवचा वेळ संपला का? नाही नाही, बोला ना. नाही ना. मी हा. लास्ट टाइम पण ताई एक अनुभव शेअर केला होता. सोनी बिडवे बोलते पुण्यातून. अच्छा अच्छा, आला ते का मग स्टाफ तुमचा तो नर्स. अनुभव आला? हो, हा खूप हा आधीच हा. आलेलं आहे. ते स्टाफ नर्स नाही का, हा हा. स्वामींच्या कृपेमुळे मार्क वाढले, गव्हर्नमेंटला हो लागले. हो 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 आता हो. आता बरं. 1 वर्ष झालं मी इथे बारामतीला आहे. अच्छा. अरे स्टाफ वा. नर्स म्हणून. हा. पेमेंट व्यवस्थित आहे. अरे वा, होणारच ताई, स्वामींच्या कृपेने छानच होणार. छानच होणार. मग तेच अनुभव सांगायचे आहेत. आणखीन भरपूर अनुभव आलेले आहेत. हा हा तर हा ते हा. शॉर्ट मध्ये सांगून टाकते. हो हो चालेल? चालेल. हो चालेल चालेल, सांगा ओके. ताई. म्हणजे ऍक्च्युली आता मी प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घेत होते ना, हा 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 तर हा. मग ते सोनोग्राफीसाठी गेले तर छोटीशी गाठ सांगितले होते युटरसच्या ओ. साईडला. अच्छा. हा तर हा मग मी केंद्र दादांना फोन केला तर दादा म्हणले की काय नको, 3D 4D सोनोग्राफी काय नको करू तू, हा डायरेक्ट आपलं हे कर म्हटले, तारक मंत्र म्हण हा हा. 21 वेळा, अच्छा. आणि 11 वेळेस स्वामी समर्थाचं हे कर म्हटले, नाम माळ जप कर, हम्म. आणि आणखीन काहीतरी सांगितलं होतं. मग ते मी 2च दिवस केले. हम्म. आणि पहिला असं ते गाठ वगैरे माझ्या हाताला लागत होती. आणि एक हम्म. दिवस वॉशरूमला गेले तर अचानकच गाठ माझ्या हातात आली, छोटस तुकडं. अगो बाई. हा. 2-4 दिवसामध्येच लगेच. म्हणजे पूर्ण बापरे. सेवा पण नाही केली मी, 2च बरं. दिवस सेवा केली. किती कमाल. केंद्र दादा म्हणजे काय, त्यांना आणि ताई, त्यांना तुम्ही नंतर असं म्हटलं ना की तेव्हा तुम्ही काय बोललो ते त्यांना काही आठवत नाही ना ताई. ओ, त्यांना चिडतात ते. त्यावेळेला जी स्वामी बुद्धी देतील हो तेच हो हो त्यांचं. हा. हो, ते चिडतात, म्हणतात काय ग तायडे, तुला समजत नाही का, मी ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस ऐकत येत नाही का? खरंय असं म्हणतात ते. खरंय. गोड बोलतात एकदम. आणि हो, खूपच. आणि छान त्यांची आहे. मी लाडकी बहीण आहे ना त्यांची. त्यांना अच्छा. माहिती होतं मी भोसरीमध्ये वगैरे भेटले होते त्यांना. हा तर हा ते म्हणतात, तू इतका चांगला आहेस म्हणजे कधीतरीच फोन करतेस. हा हा. अच्छा अच्छा अच्छा. हा. काम पडलं की फोन करतेस. म्हणजे असं नाही, तुम्हाला कंटिन्यू फोन वगैरे असतात ना, म्हणून करते म्हंटल. अगदी बरोबर आहे. मी पण उगाचच त्रास नाही देत दादांना. हो. हं, परत मग आणखीन 2 अनुभव आहेत. म्हणजे हं. आता जॉईनिंग झाल्या झाल्या लगेच कोणी बदली किंवा असं डेप्युटेशन नाही देत ना. बरोबर आहे. हो हो. तर मग माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट वगैरे झालं होतं. मग ऑपरेशन झालं होतं. ते होते लातूरला. मग अच्छा. मी हं, म्हंटल, म्हणजे त्यांच्यासाठी म्हंटल होतं. आणि माझी ऑर्डर यायच्या आधी पण मी खूप म्हणत होते दादांना, हं, बारामतीचंच नवीन हॉस्पिटल आहे, तिथंच भेटू दे, तिथंच भेटू दे म्हणून. दादा हं, हं, म्हणले, जा तुला भेटलं. आणि हं. नेमकं दादाला भेटले आणि मग ऑर्डर आली लगेच. काय? हो, मग दादांनी रस 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 कमाल. वगैरे पाजवला मला. अरे आम्ही वा. रस वगैरे पिला. आणि हं. मग दादा म्हणले, बघ झालं तुझं बारामतीला, तुझी इच्छा पूर्ण झाली. वा. मग ते झालं, आता 1 वर्ष झालं. हं, मग परत मग म्हणलं, आता मिस्टरांचं इथे एकटीच राहत होते ना मी, मिस्टर होते लातूरला. हं, हं. मग त्यांचं फिजिओ वगैरे चालू होतं ऍक्सिडेंट झाल्यामुळं. अच्छा अच्छा. हं, हं. तर मग मी म्हंटल, म्हणजे डेप्युटेशन साठी मी खूप प्रयत्न केले, बदली डेप्युटेशन साठी. अच्छा. पण ते हं, काही होतच नव्हतं. मग हं, परत हं. मी दादांना फोन केला. दादांनी अशी सेवा दिली किंवा त्याच्या आधीच मी स्वामींसमोर बसले. हं, म्हणलं, हं. स्वामी काहीतरी मार्ग काढा, असं तसं म्हणून. तुम्ही हं, हं. सगळ्यांचं ऐकता, माझं नाही ऐकत, असं तसं बडबड केली. हं, हं, हं. आणि मग लगेच स्वामींनी, म्हणजे ते सरांपाशी गेले. हं, आणि हं. ते सर पण स्वामी भक्तच निघाले. जे मेन हं. आपले आयुक्त वगैरे असतात, हो हेड, हो हो हो. ते पण स्वामी भक्त भेटले. बापरे. आणि नेमकं ते कुणालाच टाइम नाही देत. म्हणजे ऑफिसमध्ये गेले की लिटरली ते हाकलून देतात की हं. जावा, असं तुमच्यापेक्षा आधीचे खूप सारे स्टाफ आहेत, त्यांना हं. सोडून तुम्हाला कसं काय द्यायचं मी, आणि तुम्ही आता जॉईन झाले, तुम्हाला 3 महिने पण नाही झालं, हं, हं, हं. असं बडबड करतात. मग त्यांनी त्यांनी मला बोलून घेतलं ऑफिसमध्ये. मग माझे प्रॉब्लेम ऐकले. मग हं, ते फोटो बघितल्यानंतर म्हणले, सर तुम्ही पण स्वामी भक्त आहे, मी पण स्वामी भक्त आहे. हं. अरे, स्वामींची लीला, तर इकडून तिकडून सगळ्यांना आपले स्वामी भक्त जुळून आणतात मला. किती छान ताई, खरंच खरंच. मग त्यांनी. आणि ना ताई, कसं आहे, जेव्हा आपण इतकं स्वामी सेवेत जातो ना ताई, तर जेव्हा केव्हा काही अति होत असेल की आता आपण संकटात आहे, हा. स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या मदतीला येतात आणि वाचवतात. हो हे हो, मात्र ते 100% ते खरं आहे. आहे. हो. हं. मग नंतर 15 दिवसामध्ये माझं डेप्युटेशनची ऑर्डर आली. अरे वा. ते ते ऑर्डर पण आली, प्लस माझे ज्यांनी पैसे घेतले होते ते, म्हणजे लोक घेतात ना पैसे, हो हो बदली हो झाली, हो डेप्युटेशन हो. झालं. तर हं. मग मी सरांना म्हणले की, सर तुमच्या बाबतीत तर मी खूप वाईट वाईट ऐकलं होतं की तुम्ही खूप पैसे घेता, असं तसं.
मग ते म्हणले कोण म्हणलं? म्हणलं असंच म्हटले. मग मग त्यांना म्हणजे ते स्वामी भक्त होते, अशीच ओळख चांगली निघाली म्हणून आम्ही बोललो एकमेकाला. हो, मग म्हणलं, सर तुम्हाला पैसे भेटले का? कसले पैसे? म्हणले डेप्युटेशनचे. हो, तर हो. म्हणले कोणी घेतले? मला सांगच म्हणले. आत्ताच्या आता मी सस्पेन्शन ऑर्डर्स काढेल म्हटले. अगो बाई! 4-5 दिवसामध्ये माझ्या अकाउंटला पैसे आले ते अरे घेतलेले माणसाने. बापरे! बरं. परत मग त्यांना मी सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे सर, कुठं बदली घेऊ? मग त्यांनीच थोडस असं सपोर्ट वगैरे केले की हं, पुण्याला घे, पुण्यामध्ये कशी लाईफ आहे असं तसं म्हणून खूप सपोर्ट हं, केले. हं, ते हं, मला म्हंटले की बाबा हं. एप्रिलच्या स्टार्टिंगला ये म्हणून हं, 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 मी करून देतो असं बदलीचं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आता हं. स्वामींची एकच इच्छा आहे, स्वामींनी बदली केली पाहिजे पुण्यामध्ये. ते होईल ताई. पुढचा अनुभव होईल. तुम्ही तोच शेअर कराल बघा. हा ते पण आणि लेकरं बाळासाठी पण म्हणजे हो, प्रेग्नन्सी होणारच ताई. राहण्यासाठी. तुमचे पुढचे अनुभव तेच असतील. खूप छान ताई. मी शेअर दादाला म्हटलं करते हां ताई. हो दादाला म्हटलं मी अनुभव शेअर करते. कर हां. कर आधी कर म्हण अनुभव शेअर कर सुनीता ताईला. हां, मग हां. मी शेअर करते हां ताई. हो हो ठीक आहे. हां, श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.